महापालिका निवडणुकीसाठी वंचित आघाडीसोबत काँग्रेसने युती केली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। राज्यभरामध्ये वंचित आणि काँग्रेस कसे एकत्र निवडणुकीमध्ये सहभागी होणार याबाबत चर्चा झाली। मुंबई वगळता उर्वरित 28 महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस वंचित सोबत लढणार आहे। वंचित सोबत काँग्रेसचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा लवकरच जाहीर होणार आहे। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आलेले असताना दुसरीकडे वंचित आणि काँग्रेस ही एकत्र आलेली आहे। प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांची मैत्री आणि ताटातुटीची इतिहास नेमका काय आहे, घटनाक्रम कसा आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। काँग्रेसची युती करून प्रकाश आंबेडकर अकोल्यातून 1998 आणि 1999 ला खासदार झाले। 1999 ला विलासराव देशमुख मंत्रिमंडळात भारिप बहुजन महासंघाचे 3 मंत्री होते। 2003 मध्ये आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडली, पण तिन्ही मंत्र्यांचा राजीनाम्यास नकार होता। काँग्रेस सोबत नसताना आंबेडकरांचा 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 ला अकोल्यात पराभव झाला। आंबेडकर अकोल्यातून लढलेल्या एकूण 12 लोकसभा निवडणुकांमध्ये 10 वेळा पराभूत झाले। 2019 ला आंबेडकरांची वंचित आघाडीतून काँग्रेसची चर्चा, पण ऐनवेळी स्वबळावरती लढण्याचा निर्णय झाला। 2019 ला वंचितनं 42 लाख मतं घेत काँग्रेसला 5 ते 6 जागांवरती फटका दिला। 2019च्या विधानसभेतही आंबेडकरांची शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसची चर्चा, ऐनवेळी स्वबळावरती 240 उमेदवार दिले। 2019च्या विधानसभेत वंचितला 26 लाख मतं मिळाली, काँग्रेसला 35 पेक्षा अधिक जागांवरती फटका बसला। 2024च्या लोकसभा आणि विधानसभेत देखील वंचितची काँग्रेसची चर्चा, पण आघाडी नाहीच। नगरपालिका निवडणुकीत नांदेड आणि बुलढाण्यामध्ये वंचितची काँग्रेससोबत आघाडीची घोषणा, पण मतदानापूर्वीच माघार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।